आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। पेडगावात राष्ट्रीय चर्मकार महासंघ पेडगाव आयोजित श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची मूर्ती स्थापना व पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न झाला असून या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेश अध्यक्ष माधवरावजी गायकवाड, तर प्रमुख पाहुणे म्हणून साधू ठोंबरे, संभा वाघमारे, श्रीधर ठोंबरे, देवा महामुने, गोविंद देशमुख, तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी सूर्यवंशी, रामकिशन कांबळे, सुग्रीव ठोंबरे, आबासाहेब पतंगे, नरहरी सोनवणे, रत्नाकर कांबळे, व्यंकटराव दुदंबे, अंकुश तिते, विभीषण सांगवीकर, नानासाहेब घोडके, पंढरीनाथ डोंगळे, मुरलीधर ठोंबरे, नरेश जवादे, भाऊंदास जवादे, मच्छिंद्र पाटील, मच्छिंद्र जाधव, ज्ञानदेव आसवार, संतोष विरकर, गोपीचंद गुरव, अंकुशराव जोगदंड, महेश आंबेकर, प्रभावती अन्नपूर्वे, अनुराधा घोंगडे, माणिक आसोले यांची प्रमुख उपस्थिती होती। तर संत शिरोमणी गुरु रविदास महाराज मंदिर समिती पेडगावचे विनोद आसोरे, माऊली लोकरे, वसंत वाडेकर, बाळू आसोरे, गोविंद आसोरे, अनिल आसोरे, विठ्ठल लोकरे, माणिक आसोरे, बालाजी आसोरे, सतीश माऊली आसोरे हे होते। सकाळी भव्य मिरवणूक, नंतर मूर्ती स्थापना, सत्कार समारंभ, प्रमुख मार्गदर्शन, कीर्तन आणि महाप्रसाद पार पडला आहे। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुंजाजी शेवाळे, तर आभार प्रदर्शन गजानन मुंडे यांनी केलं आहे। या कार्यक्रमास मोठ्या संख्येने चर्मकार समाज बांधवांची उपस्थिती होती। या ठिकाणी संत रविदास महाराज यांच्या मूर्तीची स्थापना झालेली आहे। अतिशय आनंदाचा दिवस आहे। परभणी जिल्ह्यातलं हे दुसरं मंदिर आहे। अगोदर शिरूरला एक आणि हे दुसरं। तर अशाच पद्धतीनं परभणी जिल्ह्यामध्ये भरपूर ठिकाणी महाराजांच्या मंदिराची निर्मिती होणार आहे आणि महाराष्ट्रभर रविदासांच्या विचाराचा प्रचार प्रसार करण्याचं काम राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर केलं जातं। आज पेडगाव शहरामध्ये संत रविदास महाराजांचं भव्य मंदिर होत आहे। 1995 साली माननीय लोकनेते आमचे बबनरावजी घोलप यांनी या समाजाचा प्रचाराचा कार्यक्रम हाती घेतला आणि आता संपूर्ण धुरा आमचे महाराष्ट्राचे लाडके नेते माधवरावजी गायकवाड करत आहेत आणि आम्ही बी सर्व मिळून पदाधिकारी करून हेच कार्य समाज उन्नतीसाठी करत राहू हीच रविदासाची चरणी प्रार्थना। जिल्ह्यातून सुद्धा समाज बांधव मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आला। सर्व समाज बांधव या ठिकाणी एकत्र येऊन संत रविदास महाराज यांच्या वाणीतून, यांच्या मार्गदर्शनातून, प्रबोधनातून आज समग्र एकत्र व्हायला लागला। असा चाहून आज म्हणजे आम्ही हे सफल होतो पूर्ण छोटे मोठे संबस रविदास वय प्रसंग या वाणीला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। रविदास महाराज म्हणतात की मन चंगा तो कटोतीने गंगा, काय सांगा? मन चंगा तो कटोतीने गंगा या विषयाचा असा अवतरण आहे की माणसाचं जे मन आहे ते जर पवित्र राहिलं तर कोणतीच गोष्ट साध्य नाही। जे पण तुम्ही करू शकता ते आपल्या मनातून केलं तर ती गोष्ट 100% साध्य होते आणि ती आपल्या मनावर डिपेंड आहे। असं रविदास महाराजांच्या वाणीतून आपल्याला सांगायचं।